नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी मराठी 22वे प्रकरण होय मी सुद्धा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। आईने मोहनला दुकानातून काय आणायला सांगितले? उत्तर, आईने मोहनला दुकानातून डाळ, तांदूळ व साखर या गोष्टी आणायला सांगितल्या। मोहनकडे आकडेमोड का केली? मोहनने आकडेमोड का केली? तर उत्तर आहे, आईला पैशांचा हिशोब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केली। 3, मोहनला किती रुपये जास्त आले होते? उत्तर, मोहनला 50 रुपये जास्त आलेले होते। प्रश्न क्रमांक 2, का ते लिहा। 1, आईने मोहनला हाक मारली कारण उत्तर, आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून तिने मोहनला हाक मारली। 2, मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला कारण खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून तो कपाळावर आठ्या घालत आला। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3, मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। स्वाभिमानीपणा दाखवून आईने मैत्रिणीचा फ्रॉक घेतला नाही म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली। 4, दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। उत्तर, मोहनने जास्त आलेले 50 रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली। 5, मोहनला खूप भरून आले। आईप्रमाणेच आपणही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले त्यामुळे त्याला खूप भरून आले। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्प्रचार व त्यांच्या अर्थांच्या जोड्या लावा। मी येथे तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहेत। 1, पोटात बाकबूक होणे। उत्तर आहे, खूप घाबरणे, जीव भांड्यात पडणे, दिलासा मिळणे। 3, डसाडसा रडणे, खूप रडणे। प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा। आकडेमोड, आरडा ओरडा, हात पाय, कावरा बावरा। प्रश्न क्रमांक 5, पाठात पायात जोडे न घातलेला या शब्दसमूहाबद्दल अनवाणी हा शब्द आलेला आहे। खालील शब्द वाचा व आणखी शब्द शोधून लिहा। आणखी काही शब्द आहेत। 1, दररोज प्रसिद्ध होणारे, नियतकालिका, दैनिक। 2, केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ। 12 वर्षांचा काळ, तप। नाटक लिहिणारा, नाटककार। नृत्य करणारा, नर्तक। अशा रीतीने काही शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 6, वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रूपे वापरा। कप बशा कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो। मी चेहरा कसनुसा करून आईकडे गेलो, तिच्याशी नजर चुकवून बोलू लागलो। प्रश्न क्रमांक 7, दुकान या शब्दाला दार प्रत्यय लावून दुकानदार असा शब्द पाठात आलेला आहे। असे आणखी शब्द शोधून लिहा। उत्तर, हवालदार, रखवालदार, राखणदार, मजेदार, बहारदार असे आणखी शब्द आहेत। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।